तर विमानात फडणवीसांची मला हतबलता दिसली असं उद्धव ठाकरे म्हणाले। सोबतच भाजपतूनच फडणवीसांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलाय। तर मला पंख नाही, मग माझे पंख कोण छाटणार असा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी विचारलाय। काल माझ्यासोबत तिकडे काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते। हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असं काय झालं। ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस, कारण त्यांना कळते की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत। आपण करायचं काय, न्याय तरी कोणाकडे मागायचा, कोणत्या दार ठोकायचं, कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार। म्हणजे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे। या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो। माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं। एखादा सिनेमा असतो, एखादा OTT असतं, OTT वरचे वेब सिरीज असते, मी ती पाहतो। त्यामुळे सुरू झाल्यापासून उतरतपर्यंत मी ती पाहत होतो। त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली। दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे। पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे। त्यामुळे काही काळजी करू नका। उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो। 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत। त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकार। सर्व्हिस फ्लाईटमध्ये ज्यात कोणी बसू शकतं अशा फ्लाईटमध्ये योगायोगाने आम्ही एकत्रित आल्यानंतर जितक्या चर्चा झाल्या त्या चर्चा म्हणजे मला तर असं वाटतं की माफ करा, पण कधी कधी वाटतं की आपण राजकीय व्यवस्थेत आहोत का वेड्यांच्या बाजारात आहोत असा प्रश्न पडावा। अशा पद्धतीच्या चर्चेत पण काही हरकत नाही। किती कोटी आपलं किती मला कोटी ऐकलं मला मला विमानामध्ये? मला असं वाटतं नाही, ते एका बाजूला बसले होते, मी एका बाजूला बसलो। पण समजा आम्ही आजूबाजूला असलो तर गप्पा मारले असतात, त्याला काय अडचण आहे।